मीन्स या ग्राफमधून त्यांना काय सांगायचं आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझमसाठी क्रिटिकल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे डिटरमाइन असतं. जर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे क्रिटिकल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनपेक्षा कमी झालं किंवा जास्त झालं तर त्याचा मेटाबोलाइट सिक्रेशनवरती इफेक्ट दिसून येतो. So the next one is a oxygen. Next one slide is a oxygen supply. Okay, so the oxygen is normally supplied to the microbial culture in the form of air. This being the cheapest available source of the गॅस. म्हणजे एरेशनमध्ये कुठला गॅस प्रोव्हाइड केला जातो तर ऑक्सिजन हा प्रोव्हाइड केला जातो. कारण का द ऑक्सिजन इज द चिपेस्ट अवेलेबल सोर्स ऑफ द गॅस. आता जर लॅबोरेटरी फ्लास्क असेल तर म्हणजे लॅब लेवलला काय केलं जातं, शेक फ्लास्क टेक्निकने काय केलं जातं तर एरेशन केलं जातं. शेक फ्लास्क टेक्निक असेल तर शेक फ्लास्क टेक्निकने काय केलं जातं तर एरेशन केलं जातं. एक मिनिट. आणि पायलट किंवा इंडस्ट्रीयल स्केल फर्मेंटेशन म्हणजे लार्ज लेवलचे जे फर्मेंटेशन आहेत तर तिथे नॉर्मली एरेशन कशाने केलं जातं तर फर्मेंटरने एरेशन केलं जातं. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम एअर टू सेल म्हणजे ऑक्सिजन एकदा फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये आल्यानंतर त्या ऑक्सिजनचं ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम फ्रॉम दॅट लिक्विड टू द मायक्रोबियल सेल कसं अचीव केलं जातं ते फॉलोइंग वेने सांगितलेलं आहे. पहिल्यांदा काय केलं जातं, पहिला पॉईंट काय आहे याच्यामध्ये, द ट्रान्सफर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द ट्रान्सफर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ॲन एअर बबल टू द सोल्युशन. म्हणजे फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये पहिल्यांदा ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो इन द फॉर्म ऑफ एअर बबल टू द सोल्युशन. सेकंड पॉईंट काय आहे, एक मिनिट. सेकंड पॉईंट काय आहे, द ट्रान्सफर ऑफ द डिझॉल्ड ऑक्सिजन थ्रू द फर्मेंटेशन मीडियम टू द मायक्रोबियल सेल. म्हणजे काय, पहिल्यांदा ऑक्सिजन हा एअर थ्रू फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये येतो. फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये आल्यानंतर त्याचं ट्रान्सफर कुठं होतं, मायक्रोबियल सेलकडे. देन नेक्स्ट थर्ड पॉईंट इज अपटेक ऑफ द डिझॉल्ड ऑक्सिजन बाय द सेल. म्हणजे काय, ऑक्सिजन पहिल्यांदा काय होतं, ऑक्सिजन हा एअर बबलमधून फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये येतो. फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये आल्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट कोणासोबत होतो, मायक्रोबियल सेलसोबत होतो. आणि मायक्रोबियल सेलसोबत ऑक्सिजनचं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्या ऑक्सिजनचं अपटेक हे मायक्रोब्स थ्रू केलं जातं. त्याला काय म्हणतो आपण, ऑक्सिजन अपटेक रेट विच इज डिनोटेड बाय द QO2. So the rate of oxygen transfer from air bubble to the liquid phase. म्हणजे मी पहिल्यांदा काय सांगितलं होतं, पहिल्यांदा ऑक्सिजन हा एअर बबल थ्रू लिक्विड फेजमध्ये येतो. सो त्याचा ट्रान्सफर कसा डिटरमाइन केला जातो तर तो एका इक्वेशनने डिटरमाइन केला जातो. द इक्वेशन इज रिटन ओव्हर हिअर, दॅट इज dCl/dt इक्वल्स टू KLa इन ब्रॅकेट C* मायनस Cl. तर प्रत्येक टर्म आपण 1 बाय 1 बघत जाऊ. ओके, आता Cl म्हणजे काय, तर Cl इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इन द फर्मेंटेशन ब्रॉथ. म्हणजे फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये किती डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट आहे हे कुठल्या टर्मने डिटरमाइन केलं जातं तर Clने. देन T इज टाइम in hour. Then dCl/dt. dCl/dt means काय, dCl/dt is the change in the oxygen concentration over the टाइम पिरियड. म्हणजे ऑक्सिजनचं डिझॉल्युशन झालं
फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये डिझोल्युशन झाल्यानंतर मायक्रोब्स काय करणार तर त्या ऑक्सिजनचं अपटेक करणार. ऑक्सिजनचं अपटेक केल्यामुळे त्या फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये ऑक्सिजन जो अवेलेबल ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये काय दिसणार आहे तुम्हाला चेंज दिसणार आहे. म्हणून ती टर्म कुठल्या टर्मने हे डिनोट केलेली आहे तर DCl/dt. DCl/dt means what? It is the change in the oxygen concentration over the time period, that is the oxygen transfer rate. Then the next term is KLa. KL. KL means what? KL is the mass transfer coefficient. Then the next term is A. A means what? It is the gas liquid interface per liquid volume. Then the next term is C star. C star means what? It is the saturated dissolved oxygen concentration. Okay. So the next point is KL. KL means what? KL is the resistance to the transfer of oxygen फ्रॉम गॅस टू लिक्विड. म्हणजे गॅसियस फेजमधून लिक्विडमध्ये येण्यासाठी जो रेझिस्टन्स शो केला जातो तर तो एक प्रकारचा रेझिस्टन्स शो केला जातो. तर तो रेझिस्टन्स कोणा थ्रू डिटरमाइन केला जातो, कुठल्या कशा थ्रू डिनोट केला जातो तर KL थ्रू डिनोट केला जातो. नेक्स्ट इज C स्टार मायनस CL म्हणजे काय? इट इज द डायव्हिंग फोर्स अक्रॉस द रेझिस्टन्स. Okay, so the third point is KL and A is used in a combination. KL आणि A हे काय केलं जातं कॉम्बिनेशन मध्ये यूज केलं जातं आणि कॉम्बिनेशन मध्ये यूज करून त्याला काय म्हटलं जातं तर व्हॉल्युमेट्रिक मास ट्रान्सफर कोएफिशियंट. ओके, सो लार्जर KL वरून आपण काय डिटरमाइन करू शकतो तर जर इफ लार्जर द KL हायर द एरेशन कॅपॅसिटी ऑफ दॅट सिस्टीम. जेवढा जास्त KL जेवढा जास्त तेवढी त्या फर्मेंटरची एरेशन त्या मायक्रोबियल सेलला एरेशन प्रोव्हाइड करण्याची कॅपॅसिटी काय आहे जास्त आहे. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट इज KL इज अफेक्टेड बाय द डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जर फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे कमी असेल, लेस असेल तर KL पण काय असेल लेस असेल. जर डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असेल तर KL पण काय असेल जास्त असेल. ओके, next point, if the KL of the fermentation is such that the oxygen demand of the organism cannot meet, the dissolved oxygen concentration will decreases below the secret. म्हणजे काय जर KL कमी असेल म्हणजेच काय डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन पण काय असेल त्या फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये कमी असेल. जर डिझॉल्व्ड ऑक्सिजन डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन त्या फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये कमी असेल तर ह्याच्यावरून आपण काय डिटरमाइन करू शकतो की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आहे ती सिक्रीट पेक्षा काय आहे कमी आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितले इफ द KL ऑफ द फर्मेंटेशन जर KL जास्त असेल तर डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन त्या फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये काय असेल जास्त असेल. डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन त्या फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये जास्त आहे म्हणजेच काय ऑक्सिजनची डिमांड त्या ऑर्गॅनिझमची इझिली काय होते मीट होते. म्हणजेच काय द डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन विल बी ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सिक्रीट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे KL of the fermenter must be such that the optimum oxygen concentration for the product formation can be maintained in the solution throughout the fermentation. म्हणजे KL ची व्हॅल्यू एवढी असली पाहिजे फर्मेंटेशन ब्रॉथसाठी की त्या फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये ऑक्सिजन हा इव्हनली प्रेझेंट पाहिजे फॉर दी प्रोडक्ट फॉर्मेशन.